नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे दीपार्चना या चॅनलमध्ये. आज काय नवीनमध्ये आपण बनवणार आहे गुलाबजामुन मिक्स. रेडीमेड प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे तयार करायचे. तर मी आता आणलेलं आहे कुकवेलचं हे गुलाबजामुन मिक्स आणलेलं आहे. आणि हे छान पण लागतं, मुलांना आवडतं पण. ते जास्त वेळ लागत नाही, मग 10 ते 20 मिनिटात हे तयार होते. तर बघूया आपण याची कशी रेसिपी आहे, कसं बनवायचं आणि खायलाही कसं लागतंय बघूया. चला तर मग हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि हे मोजून घ्यायचं. आपण हे किंवा दुधातही, आता मी पाण्यातच दाखवते तुम्हाला. थोडं थोडं ही करून मिक्स करून घ्यायचं. हे असं मळून घ्यायचं व्यवस्थित, असा गोळा होतो. आणि हे ना एक 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी पाकाची तयारी करू. हे असं मळून घ्यायचं व्यवस्थित, असा गोळा होतो. आणि हे ना एक 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी पाकाची तयारी करू. आता पाक तयार करण्यासाठी आपण छोटंसं पातेलं घेतलं. आता गुलाबजामुन मिक्स 2 वाट्या झालं ते पीठ मोजून. आता त्याच वाटीनं आपण साखर मोजणार आहे. 2 वाट्याच घ्यायची. तर हे 2 वाटी. आता पाणीही तसंच घ्यायचं. आणि हे आता चांगलं विरघळू द्यायची साखर. आणि साखर विरघळू द्यायची. आणि आपण पाक कसा करतो, पाण्याचा अंश पूर्ण नष्ट होईपर्यंत. पाक काय आपल्याला एकतारी करायचा नाही. एकतारी पाक लाडूला बनवतो, गुलाबजामुनला थोडासा कच्चा बनवते. तर आपल्याला थोडासा कच्चा करून घ्यायचा आहे. 1 ते 10 ते 20 मिनिटात पाक तयार होतो. आता पाक तयार अजून झालेला नाही. पाक तयार होईपर्यंत आपण ना ह्याच्या गोळ्या करून घेऊया. गोळ्या करताना पहिल्यांदा हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं. असं तेल लावायचं आणि गोळी अशी करून घ्यायची. तुम्हाला कसाही आकार देऊ शकता, मोठा, छोटा, गोल. ही गोळी अशी आली पाहिजे. कुठेही क्रॅचेस आले नाहीत पाहिजे. व्यवस्थित असं करून घेतलं की नाही, कुठे आलेत का बघा, असे क्रॅचेस आले नाहीत पाहिजे. व्यवस्थित करून घ्यायचे. ही झाला बघा तयार आपला पाक. आता पाक कसा झाला तयार ओळखायचं, पाणी घ्यायचं, त्यात एक थेंब टाकून बघायचं. असं होतं म्हणजे पाक तयार. आपल्याला काय एक तारी करायची, त्याला थोडासा कच्चा ठेवायचा आणि गॅस बंद करून ठेवायचा. गोळ्या तर तयार झालेले आहेत. अशा गोळ्यात तयार करून घ्यायच्या. आता आपण तेल गरम करायला ठेवले. आधी कडक करून घ्यायचं, नंतर कमी गॅसवर. तर आपण हे त्यात टाकू आणि मंद आचेवर तळून घेऊया. एक सांगायचं विसरलं, पाकातनं काढून घ्यायचं किंवा पाकात टाकायचं. आता बघू शकता तुम्ही, हे व्यवस्थित भिजलेले पण आहेत.
असं छानपैकी भिजलेले आहेत. मग काय ट्राय करणार ना तुम्ही. तयार आहेत झटपट बनणारे गुलाबजाम. तुम्ही ट्राय करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.